आज आपण शिकणार आहे मॅथ्स पार्ट 1 9th स्टँडर्ड प्रॅक्टिस सेट 1.1. त्याच्यामध्ये बघा पहिला क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे, राईट द फॉलोइंग सेट्स इन रोस्टर फॉर्म. रोस्टर फॉर्म म्हणजे तुम्हाला लिस्टिंग मेथडमध्ये काही क्वेश्चन्स दिलेले आहेत, ते सेट तुम्हाला लिहायचे आहेत. आता सेट म्हणजे काय की कुठलाही कलेक्शन ऑफ एनी ऑब्जेक्ट म्हणजे कुठल्याही वस्तूंचा संच असेल तर त्याला सेट म्हणतात. फॉर एक्झाम्पल डेज ऑफ वीक किंवा मंथ्स इन अ इयर, सेट ऑफ बुक्स, सेट ऑफ नोटबुक्स, सेट ऑफ कीज वगैरे. तर अशा वेगवेगळ्या वस्तूंचा जो संच असतो त्याला सेट असं म्हणतात. तर याच्यामध्ये मॅथ्समध्ये पण तुम्हाला काही क्वेश्चन्स दिले, ते तुम्हाला सेट तयार करून लिहायचा आहे. तर बघा पहिला क्वेश्चन काय दिलेले तुम्हाला, सेट ऑफ इव्हन नॅचरल नंबर्स. आता हे जे नंबर्स आहेत, नॅचरल नंबर, होल नंबर, इव्हन नंबर, प्राईम नंबर, ऑड नंबर, हे सगळे नंबर्स आधी तुम्हाला माहीत असायला हवे. तुम्हाला हे सगळे नंबर्स माहीत असतील तरच तुम्हाला हे लिहिता येईल. तर इव्हन नंबर कुठनं स्टार्ट होतात, तर 2, 4, 6, 8 हे 2च्या लाईनमध्ये जे येतात ते सगळे इव्हन नंबर्स आहेत. मग आता ह्या सेटला आपण ए मानू. ए इज इक्वल कर्ली ब्रॅकेटमध्ये 2, 4, 6, 8 हे सगळे पुढं येणारे सगळे काय आहेत, इव्हन नंबर्स आहेत. ठीक आहे. आता तुम्हाला क्वेश्चन नंबर 2 बघा काय सांगितलंय, सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 50. आता 1 to 50 मध्ये बरेच प्राईम नंबर्स आहेत. प्राईम नंबर्स म्हणजे ज्यांचा फॅक्टर फक्त किती असतो, 1 असतो. आता ह्या प्राईम नंबर मध्ये सगळे ऑड नंबर्स येतात, पण इव्हन नंबर जो आहे तो एकच आहे आणि तो म्हणजे 2. आता ह्या सेटला आपण बी म्हणूया. ह्याचा आन्सर येणार 2, म्हणजे फक्त 2 हा जो आहे हा इव्हन पण आहे आणि प्राईम नंबर सुद्धा आहे. आता पुढचा क्वेश्चन बघा काय सांगितलंय तुम्हाला, सेट ऑफ निगेटिव्ह इंटेजर्स. जी आपली नंबर लाईन असते त्या नंबर लाईन मध्ये राईट साईडला सगळे पॉझिटिव्ह इंटेजर्स असतात आणि लेफ्ट साईडला सगळे निगेटिव्ह इंटेजर्स असतात. आता याला आपण सी सेट म्हणूयात. सी इज इक्वल -1, -2, -3, -4 हे सगळे काय आहेत, निगेटिव्ह इंटेजर्स आहेत. ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर 4 बघा काय सांगितलंय, 7 बेसिक साऊंड्स ऑफ सरगम सूर. म्हणजे जे 7 स्वर आहेत त्याचे जे स्वर आहेत त्यांचा सेट सांगितलं. मग ते आपण लिहूया. याला आपण डी मानूया. डी इज इक्वल, मग 7 स्वर कोणते, सा रे ग म प ध नि सा. तर परत सा येत नाही. सा रे ग म प ध नि. 1 2 3 4 5 6 7. तर असे हे 7 बेसिक साऊंड्स ऑफ सरगम असेल. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन नंबर 1 प्रॅक्टिस सेट 1.1 मधला क्वेश्चन नंबर 1 होता, जो आपण सेट्स लिहिले.